हरितवारी निर्मलवारीच्या नियोजन बैठकीत नांदगावचे सरपंच सखाराम सराख यांनी अहिल्यानगरचे पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासमोर महत्त्वाचे प्रश्न मांडले। दरवर्षी पालखी सोहळ्यादरम्यान नांदगाव येथे वारकऱ्यांसाठी मोठ्या प्रमाणावर सुविधा उभारल्या जातात, मात्र त्या सुविधा आणि मंडप वेळेआधी उभारण्यात यावं अशी मागणी सरपंच सराख यांनी नांदगावकरांच्या वतीने केली। यावेळी वारकऱ्यांना भेडसावणारे टोल नाक्याचे प्रश्न, पेट्रोलची उपलब्धता, मुक्कामाच्या ठिकाणी गॅसची व्यवस्था यांसह विविध अडचणी देखील या बैठकीत मांडण्यात आल्या। यावर पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्पष्ट शब्दात आश्वासन दिलं की वारकऱ्यांच्या सर्व समस्यांचं निराकरण केलं जाईल। कोणत्याही वारकऱ्याला कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ दिला जाणार नाही। आता पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या तयारीकडे आणि दिलेल्या आश्वासनांच्या अंमलबजावणीकडे सर्वांचं लक्ष लागले। नमस्कार, मी सखाराम सराख, सरपंच नांदगाव। आज अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयावरती आषाढी वारी 2026च्या निमित्तानं हरितवारी निर्मलवारी याची एक महत्त्वाची बैठक नामदार राधाकृष्ण विखे पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली ठिकाणी आयोजित केलेली होती। आणि त्या निमित्तानं आमच्या जिल्ह्यातून जाणाऱ्या जेवढ्या अधिकृत म्हणजे नोंदणीकृत दिंड्या आणि सर्व इतर छोट्या मोठ्या दिंड्या असतील यांचे सर्व दिंडी चालक प्रमुख या ठिकाणी उपस्थित होते आणि विविध प्रश्नावर त्या ठिकाणी चर्चा झालेली आहे। त्याच्यामध्ये जो मी माझा महत्त्वाचा प्रश्न माझ्या गावच्या वतीनं मांडलेला होता, तर आपण बघितलं की शिर्डीला गुरुपौर्णिमेनिमित्ताने साईबाबांच्या दर्शनासाठी आमच्या पुणे शहरातून महत्त्वाच्या मानाच्या पालख्या येत असतात आणि त्यांच्या राहण्याची सोय या ठिकाणी नांदगावमध्ये केली जाते। पण ती सोय जर या ठिकाणी 8 दिवस अगोदर केली तर त्याच मंडपाचा उपयोग जे आपले पांडुरंगाच्या दर्शनासाठी जाणारे जे वारकरी आहे त्यांना या ठिकाणी उपयोग होऊ शकतो, अशी सूचना या ठिकाणी मी नामदार साहेबांना केलेली आहे। आणि त्यांनी सांगितले ठीक आहे, काय हरकत नाही, त्या पद्धतीची अंमलबजावणी करण्याचे आदेश त्या ठिकाणी यांनी जिल्हाधिकारी आणि सीओ साहेबांना त्या ठिकाणी देण्यात आलेले आहे। या ठिकाणी आणखी बऱ्याचशा ज्या समस्या या ठिकाणी आपण जर बघितल्या वारकऱ्यांच्या बघितल्या तर रस्त्याने होणारा टोल नाक्याचा प्रश्न असेल, डिझेल पेट्रोलचा प्रश्न असेल, किंवा या ठिकाणी मुक्कामी थांबल्यानंतर गॅसची सुविधा असेल, असा आपण मग सध्या गॅसचा तुटवडा आहे। या सगळ्या गोष्टी या ठिकाणी प्रशासनाच्या वतीनं जिल्ह्याच्या नगर जिल्ह्याच्या पालकमंत्री यांच्या वतीने या ठिकाणी जिल्ह्यामध्ये कुठल्याही वारकऱ्याला कमी पडणार नाही असं महत्त्वाचं आश्वासन या ठिकाणी नामदार साहेबांनी वारकऱ्यांना दिलेलं आहे। आणि त्याच पद्धती सूचना त्यांनी ग्राम विकास प्रशासनाला करून या ठिकाणी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून शक्य ते सगळ्या सुविधा देण्याचं कामही आम्ही सरपंच या ठिकाणी प्रत्येक वारकऱ्यांना करणार आहोत। सगळ्या सुख सुविधा देण्यासाठी आम्ही या ठिकाणी प्रयत्नशील आहोत। सध्या नामदार साहेबांनी पाण्याच्या बद्दल जी मागणी आपली होती त्याबद्दल नामदार साहेबांचं काय म्हणणं आहे? नाही, ते सत्य आहे। जर आपण बघितलं, जर पाऊस जर पडला नाही तर या ठिकाणी ज्या ठिकाणी पाणी, काही भागात पाणी 40-50 किलोमीटर जर टँकरने पाणी पुरवठा करायची वेळ आली तर टँकर भरणं, तिथपर्यंत पोच करणं, या सगळ्या गोष्टी जिकरीच्या होणार आहेत। मुळातच त्या ठिकाणी स्थानिक लोकांनाच पाणी पुरवठा करत असताना जर नवीन आणखी एक पाण्याचं वेगळं संकट या ठिकाणी तयार होऊ नये, त्या निमित्ताने नामदार साहेबांनी जी सूचना केलेली आहे की बाबा जर तसा जर परिस्थिती झाली त्या ठिकाणी पाण्याच्या बाबतीमध्ये थोडंसं जरा आमच्याकडून हे होऊ शकतं। कारण उद्या हे दिंडी चालक म्हणणार आहेत की सगळं महाराज लोक की बाबा तुम्ही म्हटलं सगळ्या सुखसुविधा आम्ही देणार आहोत, मग आता काय प्रॉब्लेम झाला, तर पाण्याच्या बाबतीमध्ये थोडंसं या ठिकाणी नामदार साहेबांनी कडक या ठिकाणी हे सांगितलेलं आहे। सगळ्या वारकऱ्यांना काय आवाहन करणार? मी माझी सगळ्या वारकऱ्यांना हीच विनंती असेल की तुम्ही ज्या गावामध्ये मुक्कामी थांबणार आहात त्या ठिकाणी ज्या सुखसुविधा तुम्हाला नक्कीच भेटतील, परंतु जे काही कमतरता असेल त्याबद्दल त्या गावच्या सरपंच आणि ग्रामस्थांच्या वतीने मी दिलगिरी व्यक्त करेन आणि पुढच्या वेळेस ती सुखसुविधा तुम्हाला उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी आम्ही ती अडचण मांडून ती अडचण दूर करू। प्रतिनिधी मोहसिन शेख, न्यूज टुडे 24।